नागपूरमधून नागपूरच्या कोंढाळी परिसरात एकाच कुटुंबातील 2 बालविवाह रोखण्यात आलेले आहेत। 19 वर्षीय युवकाचं कारस्थान उघड झालंय आणि बाल संरक्षण कक्षाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर लग्नाचा आमिष देत वारंवार शोषण केल्याचा आरोप देखील पीडित मुलीकडून करण्यात आलेला आहे। वर्ध्यामध्ये 22 एप्रिलला हा विवाह होणार होता। आरोपी युवक सध्या फरार झालाय। उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। उदय, अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण एकाच कुटुंबातील 2 बालविवाह हे रोखण्यात आलेले आहेत। अशा घटना अजून सुद्धा घडत आहेत। नक्कीच ही खरं तर धक्कादायक बातमी आणि महाराष्ट्राच्या म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासणारी बातमी आहे। कारण एकाच कुटुंबामध्ये 2 होणारे बालविवाह जे आहेत ते रोखण्यात यश आलेलं आहे। मात्र अशा पद्धतीनं बालविवाह होत आहे या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे। याच्यातली धक्कादायक माहिती म्हणजे जो या लग्नातला वर मुलगा होता त्यानं एका अल्पवयीन मुलीला लग्नाचा आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते। मात्र त्यांनी तिला धोका देत दुसऱ्या अल्पवयीन मुलीशी लग्न त्याचं जे आहे ते ठरलेलं होतं आणि त्या दुसऱ्या अल्पवयीन मुलीशी त्याचं लग्न होणार होतं। ही बाब चाइल्ड हेल्पलाईनला कळल्यानंतर चाइल्ड हेल्पलाईननं त्याच्या घरी भेट दिली आणि त्यातलं तिसरं धक्कादायक म्हणजे त्या नवरदेव मुलाच्या लहान बहिणीचं म्हणजे ती देखील अल्पवयीन होती आणि तिचं देखील लग्न जे आहे ते ठरणार होतं। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे एकाच कुटुंबामधल्या 2 मुलांचं जे आहे ते अल्पवयीन मुलांचं लग्न होणार होतं। मात्र चाइल्ड हेल्पलाईनला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस विभाग असेल, शिक्षण विभाग असेल यांना सोबत घेऊन जी आहे ही कारवाई करत हे लग्न जे आहे ते रोखून धरलेलं आहे। मात्र समाजासाठी ही चिंतेची बाब आहे की जर अशा पद्धतीनं अवघ्या 16 आणि 17 वर्षाच्या मुलीचं आणि मुलांचं लग्न लावत असेल तर या सगळ्या बाबतीत समाजाने चिंता करायला पाहिजे। हा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहे। निश्चित उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। पुढची बातमी